तर मंडळी, आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की सकाळी उठल्यावरती जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघता तेव्हा तुम्ही असं म्हणता का की आयुष्यभर मी आता असंच राहणार आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडतो का? आणि जर उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मंडळी, सकाळी उठल्या उठल्या आरशात बघितल्यावरती जेव्हा आपल्याला कळतं की हे वाढलेलं वजन, ही पोटाची वाढलेली चरबी कधी कमी होणार, जेव्हा कपडे हे घट्ट बसतात, तेव्हा फक्त एकच प्रश्न आपल्याला भेडसावत असतो की हे वजन कमी होणार तरी कधी? आणि मग असं होतं की शरीरासोबतच आपलं मन कुठे लागत नाही आणि आपल्या मानसिकतेवरती परिणाम होऊ लागतो. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अवघ्या 21 दिवसांचा डाएट प्लॅन, नवीन वर्षाचा, या थंडीमधला, की जो तुमचं शरीर फक्त 21 दिवसांमध्ये बदलायला तुम्हाला मदत करणार आहे. तर मंडळी, फक्त 21 दिवसांमध्ये तुमचं शरीर, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं. पण प्रश्न फक्त एवढाच आहे, अट फक्त इतकीच आहे की तुम्हाला खरंच बदलायचं आहे का? आणि जर हो असेल तर हा दिवाळी डाएट प्लॅन तुम्हाला खूप मदत करणार आहे आणि ह्याचा तुमच्यावर, शरीरावरती होणारा परिणाम हा खूप मोठा असणार आहे. तर मंडळी, आता तुम्ही म्हणाल की हा डाएट प्लॅन महागडा आहे का? कुठल्या बाहेरच्या गोष्टी आहेत का? कुठली पावडर आणायची आहे का? कुठल्या सप्लिमेंट्स वगैरे विकत घ्यायचे आहेत का? तर अजिबात नाही. हा डाएट प्लॅन अगदी घरगुती आहे, अगदी भारतीय आहे आणि यामध्ये लागणारे सगळे पदार्थ आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत. सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत. फक्त ते योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या पद्धतीने घ्यायचे आहेत आणि मग बघायचं आहे आपल्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, या आधी मी तुमच्यासोबत शेअर केला अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन, इंटरमिटेंट फास्टिंग डाएट प्लॅन, 1 मील अ डे डाएट प्लॅन. तसेच मी स्वतः माझं 30 किलो वजन कसं कमी केलं ते देखील तुमच्यासोबत शेअर केलं. आणि या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले डाएट प्लॅन फॉलो करून, आपले पर्सनलाइज डाएट घेऊन देखील कमी झालेलं आहे. तुमच्या कमेंट्स पाहून, तुमचे मेसेजेस पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. तर मंडळी, मग मला नंतर अजून कमेंट येत होत्या की आता हिवाळ्यासाठी डाएट प्लॅन द्या, आता नवीन वर्षासाठी डाएट प्लॅन द्या. तर तसाच प्रभावी डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर अवघ्या 21 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक, तुमच्या कपड्यांमध्ये झालेला फरक, तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. सो तुम्ही जर हे 21 दिवस फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 21 डेज फॉलो करणार आहे. तर मंडळी, तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 21 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी डाएट प्लॅन, हिवाळी स्पेशल. फक्त 21 दिवस हा डाएट फॉलो करा आणि तुमच्या शरीरामध्ये बदल पहा. तर मंडळी, ह्या डाएट प्लॅन मध्ये मी तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण ह्याचे वेगवेगळे ऑप्शन्स देखील देणार आहे. ते तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. पण माझा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना, हा डाएट प्लॅन फॉलो करताना देखील माझे 5 गोल्डन रूल्स आहेत. तुम्हाला ते देखील फॉलो करायचे आहेत. अगदी सोपं आहे. इथून पुढे खरं तर तुम्ही कायमच केलं पाहिजे. दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळेच तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होत असते. आणि कित्येकदा काय होतं, भूक लागली का तहान लागली याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊन जात असतो. तर जेवढे वेळ दिलेली आहे त्याच वेळेवर जेवण करा आणि मधल्या वेळेमध्ये भरपूर पाणी प्या. दुसरा गोल्डन रूल आहे की इथून पुढे तुम्ही 7 ते 8 तासाची झोप ही कंपल्सरी घेणार आहात. तुम्हाला माहितीये, तुम्ही कितीही चांगलं डाएट करा पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर त्याचाच परिणाम तुमच्या वजन वाढीवरती होत आहे आणि स्पेशली तुमची पोटाची चरबी ही वाढत आहे. नेक्स्ट गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही तुमचं वजन हे रोज चेक करणार आहात. तर रोज वजन चेक केल्यामुळे तुम्ही तुमच्या डाएट बाबत सिरियस राहाल आणि अजिबात काही बाहेरचं आणि किंवा गोड वगैरे मैद्याचे पदार्थ तुम्ही खाणार नाहीत. आणि तुम्हाला देखील कळेल की आज माझं वजन एवढं होतं आणि 7 दिवसांमध्ये वजनामध्ये एवढा फरक झाला तरी कसा. सो तुम्ही तुमचं वजन रोज चेक करणार आहात. नेक्स्ट गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे रात्रीचं जेवण हे 7च्या आत करण्याचा प्रयत्न करणार आहात. जर तुम्ही घरी असाल तर त्याचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर जेवण करा. पण जर तुम्ही ऑफिसला जात असाल, कामानिमित्त बाहेर जात असाल तर घरी आल्या आल्या जेवण करा. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे इथून पुढे तुमची नाश्त्याची वेळ, दुपारच्या जेवणाची वेळ आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ही फिक्स ठेवा. फक्त 21 दिवसांमध्ये जर आपल्याला आपल्या शरीरामध्ये बदल झालेला बघायचा आहे तर आपण हे इतकं नक्कीच करू शकतो. आता बघू आपला डाएट प्लॅन.
तर या डाएट प्लॅन मध्ये दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकने. याच्यामध्ये मी देखील तुम्हाला 2 ऑप्शन देते, ते तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे ओवा आणि जिऱ्याचं पाणी. 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा घ्यायचा, मस्तपैकी 2 कप पाणी उकळायला ठेवायचं. ते उकळल्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी सकाळी उठल्यावरती घेणार आहात. उठल्या उठल्या अनाशा पोटी अगदी ब्रश करायच्या देखील आधी ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेणार आहात. यामुळे सकाळीच तुमची चरबी जाण्याची प्रोसेस ही सुरू होणार आहे, तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे, तुमचे फॅट्स बर्न होणार आहेत, पोट साफ होणार आहे, तसेच घासेचे अपचनाचे प्रॉब्लेम्स देखील यामुळे सॉल्व्ह होतात. इतकं इफेक्टिव्ह आहे ओवा आणि जिऱ्याचं पाणी. सो तुम्ही ओवा आणि जिऱ्याचं पाणी घेऊ शकता. किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे ऍपल सायडर व्हिनेगर. हे देखील खूपच इफेक्टिव्ह असतं फॅट बर्निंग साठी आणि वेट लॉस साठी. फक्त 1 चमचा घ्यायचं, कोमट पाणी करायला ठेवायचं. पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा ऍपल सायडर व्हिनेगर टाकायचं आणि ते तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घेऊ शकता. आता आपला बघू सकाळचा नाश्ता. सो नाश्त्याची देखील एक फिक्स वेळ ठेवायची. नाश्ता हा हाय प्रोटीन असणार आहे, त्याच्यामध्ये फायबर असणार आहे आणि लो कार्ब्स असणार आहेत. प्रोटीन हे खूप महत्वाचं असतं, फायबर खूप महत्वाचं असतं, म्हणजेच ते घेतल्यामुळे दिवसभर आपल्याला खावका होत नाही, क्रेविंग होत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा पोटभरीचा पाहिजे आणि प्रोटीन युक्त देखील पाहिजे. सो त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला ऑप्शन देते. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता बेसन चिला. म्हणजे बेसनचं धिरडं घ्यायचं, बेसन पीठ करायचं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या अवेलेबल असलेल्या भाज्या ऍड करायच्या आणि मस्तपैकी तुम्ही त्याचे 2 धिरडी घेऊ शकता बेसनाची आणि कुठलीही एक चटणी घेऊ शकता, पण चटणी ही घरातलीच पाहिजे. ओके, हा झाला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन म्हणजे जर तुम्हाला अंडी खायला आवडत असेल तर तुम्ही 3 उकडलेली अंडी घेऊ शकता, ओनली व्हाईट एग्स, त्याच्यामधलं पिवळं घ्यायचं नाही. किंवा तुम्ही त्याचं ऑमलेट बनवून देखील घेऊ शकता. 3 अंडी घ्यायची, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या ऍड करायच्या आणि तुम्ही त्याचं ऑमलेट बनवून देखील घेऊ शकता. बस, हा झाला आपला दुसरा ऑप्शन. पुढचा महत्वाचा ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही हिरव्या मुगाचा डोसा देखील घेऊ शकता. हिरवे मूग रात्री भिजत घालायचे, सकाळी मस्तपैकी तुम्ही त्याचा डोसा करून देखील घेऊ शकता चटणी सोबत. ते देखील 2 छोटे डोसे, बेसनची धिरडी देखील 2, किंवा तुम्ही ऑमलेट घेऊ शकता. किंवा तुम्ही घेऊ शकता ओट्स. एवढे बाउल भरून तुम्ही ओट्स घ्यायचे, मसाला ओट्स देखील घेऊ शकता आणि त्याच्यावरती मस्तपैकी जी अवेलेबल फ्रुट्स आहेत ते मस्तपैकी त्याच्यावरती टाकायचे. दुधामधले देखील ओट्स घेऊ शकता. बस, सो हे ऑप्शन्स आहेत. हे कुठलेही ऑप्शन्स तुम्ही आलटून पालटून नाश्त्याला घ्यायचे, जेवढं प्रमाण सांगितलं आहे तेवढ्यामध्येच. आणि सोबतच तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी, ब्लॅक कॉफी. पण कशामध्येही आपल्याला साखर नकोय, कशामध्येही दूध नकोय, कारण फक्त 21 दिवसांमध्ये आपल्याला बघायचं आहे आपल्या वजनामध्ये झालेला फरक. त्यानंतर आपण करणार आहोत आपला मिड मॉर्निंग स्नॅक. तो देखील 11-11:30 दरम्यान करायचा. मिड मॉर्निंग स्नॅक देखील इम्पॉर्टंट असतो. कित्येकदा नाश्ता आणि दुपारचं जेवण या मधल्या वेळेमध्ये खूप भूक लागू शकते, म्हणून आपण करणार आहोत मिड मॉर्निंग स्नॅक. सो मिड मॉर्निंगला आपण घेणार आहोत कुठलंही एक अवेलेबल फळ. आता थंडीचे दिवस आहेत, कुठलंही एक विटॅमिन सी रिच असलेलं फ्रूट देखील तुम्ही घेऊ शकता. मग संत्र घ्या, पेरू घ्या, मोसंबी घ्या, किंवा जर काही नसेलच तर तुम्ही एक केळी देखील खाऊ शकता. किंवा तुम्ही घेऊ शकता अगेन ग्रीन टी, ब्लॅक कॉफी आणि सोबतच तुम्ही घेणार आहात 5 भिजवलेले बदाम, 2 अक्रोड आणि 1 अंजीर. सो एकतर तुम्ही फळ घ्या किंवा तुम्ही हे ड्रायफ्रूट जसे मी सांगितले ते घेऊ शकता. हे मॉर्निंग स्नॅक का महत्वाचा असतो, त्यामुळे आपली एनर्जी टिकून राहत असते आणि आपल्याला सारखी क्रेविंग होत नाही आणि गोड खाण्याची इच्छा देखील होत नाही. सो जर तुम्हाला या मधल्या वेळेमध्ये भूक लागली तर हा स्नॅक तुम्ही घेणार आहात. आता बघू आपले लंचचे ऑप्शन्स. तर म्हणजे दुपारच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठेवा. तुम्ही 1:30 ते 2:30च्या आतमध्येच दुपारचं जेवण हे झालंच पाहिजे शक्यतो. आणि आता मस्तपैकी थंडी आहे, जानेवारी महिना आहे, तर याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी. म्हणजे आपल्याला शरीर आतमधून गरम ठेवत असते आणि तसेच पोटभरीची देखील असते. खूप पोषक तत्व असतात आणि त्यामुळे आपलं वजन वाढत नाही. सो तुम्ही कुठलीही एक भाकरी घेऊ शकता, तांदळाची फक्त घेऊ नका, आणि सोबतच कुठलीही एक अवेलेबल भाकरी. सो चपाती मोस्टली घेऊ नका, पोळी घेऊ नका, तर फक्त भाकरी घ्या. कुठलीही एक अवेलेबल भाजी घेणार आहात आणि सोबतच तुम्ही घेणार आहात एवढं बाउल भरून सॅलेड. पण दुपारचं जेवण करायच्या 5 ते 10 मिनिटं आधी तुम्ही सगळ्यात आधी बाउल भरून सॅलेड खाणार आहात आणि मग जाऊन तुम्ही तुमचं दुपारचं जेवण करणार आहात. सो एवढा बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये सॅलेड घ्यायचं, काकडी, टोमॅटो, तुमच्याकडे जे असेल गाजर, ते सगळं मस्तपैकी सॅलेड घ्यायचं. त्यानंतर भाकरी आणि भाजीचं जेवण करायचं. तसेच या जेवणासोबतच तुम्ही थोडंसं बाउल भरून दही घेऊ शकता किंवा ताक घेऊ शकता किंवा लस्सी देखील घेऊ शकता. बास, मग झालं दुपारचं जेवण. हा होता आपला पहिला ऑप्शन. आता दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला भात खायची जर इच्छा झालीच तर घ्या ब्राऊन राईस. ब्राऊन राईसचा तुम्ही पुलाव करू शकता. जितके तुमच्याकडे भाज्या मस्तपैकी अवेलेबल आहेत त्या मस्तपैकी घ्यायच्या, अगदी कमी तेलामध्ये परतायचा आणि त्याचा मस्तपैकी ब्राऊन राईसचा पुलाव करायचा आणि तो तुम्ही घेणार आहात. हे खूप फायबरयुक्त देखील आहे, पोटभरीचं देखील आहे. म्हणजे बघा
बघा, फक्त एवढं खाऊन तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाहीये. फक्त एकदा चान्स देऊन बघा. अल्टरनेट डेज तुम्ही घेऊ शकता. एक दिवस भात खा, एक दिवस भाकरी, अवेलेबल भाजी आणि असं घ्या आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर म्हणजे आता बघू इव्हिनिंग स्नॅकला आपल्याला काय घ्यायचं आहे ते. सो इव्हिनिंग स्नॅक देखील एक तुम्ही 4:30-5च्या दरम्यान मध्ये घेऊ शकता. अगेन तेव्हा तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी वगैरे घेऊ शकता किंवा तेव्हा तुम्ही घेऊ शकता सोबतच 20 ग्रॅम मखाणे, रोस्टेड मखाणे घ्यायचे पण त्याच्यावरती मीठ नाही, किंवा रोस्टेड चणे घेऊ शकता तुम्ही, तेव्हा रोस्टेड पीनट्स घेऊ शकता, काही ह्याच्यामधलं घेऊ शकता पण 20 ग्रॅमच घेतलेला आहे. किंवा तुम्ही घेऊ शकता मिक्स सीड्स, ते देखील अवेलेबल आहे, ते देखील घेऊ शकता आणि सोबतच ग्रीन टी, ब्लॅक कॉफी घ्यायची. यामुळेच तुम्हाला अगेन परत रात्रीच्या जेवणापर्यंत क्रेविंग होणार नाही, भूक लागणार नाही, गोड खायची इच्छा होणार नाही. म्हणून इव्हिनिंग स्नॅक हा दिलेला असतो. त्यामुळे आपली भूक भागली जाते पण अजिबात वजन वाढत नाही. त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर. आता डिनरमध्ये देखील मी तुम्हाला ऑप्शन्स देते, ते देखील तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. सगळ्यात पहिलं ऑप्शन्स असतो ते म्हणजे सूप. कुठलंही सूप घ्यायचं, टोमॅटो सूप, गाजर सूप, मिक्स व्हेजिटेबल सूप देखील घेऊ शकता बाउल भरून. बास, मग झालं रात्रीचं जेवण. रात्रीचा आहार हा हलका असावा, कारण रात्री आपल्याला कमी एनर्जी लागत असते. जर तुम्ही खूप पोटभरीचं असं जेवण केलं ताट भरून, मग ते फॅट्स आपल्या शरीरामध्ये साठून राहत असतात. सो रात्रीचा आहार हा तुम्ही हलका घेणार आहात. सो एक तर तुम्ही सूप घ्या किंवा तुम्ही घेऊ शकता 100 ग्रॅम रोस्टेड पनीर घेऊ शकता. आपण बार्बिक्यू करतो तसं पनीर करायचं, त्याच्यामध्ये देखील तुम्ही भाज्या ऍड करायचा. किंवा तुम्ही 100 ग्रॅम रोस्टेड टोफू घेऊ, तसेच 100 ग्रॅम सोया देखील तुम्ही घेऊ शकता. किंवा अगेन तुम्ही रात्री घेऊ शकता बेसनच्या चिला, बेसनचं धिरडं घ्यायचं जर सकाळी तुम्ही घेतलेलं नसेल. किंवा पिवळी मुगडाळ असते ती भिजत घालायची 2 तास आणि मग त्याचं देखील तुम्ही मस्तपैकी डोसा करून रात्री 2 डोसे घेऊ शकता. हे देखील पचायला खूप हलके असतात. सो एक तर तुम्ही मुगडाळीचा चिला घ्या, किंवा तुम्ही बेसन चिला घ्या, किंवा तुम्ही 100 ग्रॅम रोस्टेड पनीर, टोफू किंवा 100 ग्रॅम रोस्टेड सोया देखील घेऊ शकता, किंवा कुठलंही एक सूप देखील घेऊ शकता. बघा इतके सारे ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही आलटून पालटून फक्त 21 दिवस घेऊन बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. त्यानंतर डिरेक्टली आपण घेणार आहोत आपली बेड टाइम टी. सो झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही घेऊ शकता कॅमोमाईल टी. ही खूपच इफेक्टिव्ह असते, स्ट्रेससाठी देखील इफेक्टिव्ह असते, स्ट्रेस कमी व्हायला मदत होत असते, हार्मोन बॅलन्स व्हायला देखील मदत होत असते, फॅट बर्न्स व्हायला देखील मदत होत असते. सो एक तर तुम्ही कॅमोमाईल टी घेऊ शकता, किंवा अगेन रात्री तुम्ही जिऱ्याचं पाणी किंवा ओव्याचं पाणी देखील घेऊ शकता, किंवा फक्त कपभर गरम दूध आणि किंचित हळद टाकून तुम्ही घेऊ शकता. आलटून पालटून हे घ्यायचं, किंवा साधं गरम पाणी देखील तुम्ही रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी प्या आणि मग बघा हा डाएट प्लॅन फॉलो करून तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, तुम्ही जर हे 21 दिवस फॉलो करणार असाल, हा न्यू इयरचा हा हिवाळी डाएट प्लॅन फॉलो करणार असाल, तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हा 21 डेज फॉलो करणार आहे. आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील हा नवीन वर्षाचा आपला प्रभावी डाएट प्लॅन शेअर करा. म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर मंडळी, वजन कमी करणं हे अवघड नाहीये. गरज आहे ते म्हणजे सातत्याची, आत्मविश्वासाची आणि पॉझिटिव्ह राहण्याची. असं नाही की मी 2 दिवस फॉलो केलं आणि मग सोडून दिलं. अरे जरा फक्त 20 दिवस फॉलो करा, 21 दिवस फॉलो करा, जरा स्वतःला चान्स द्या आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये कसा बदल होतो ते. तसेच मंडळी, आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो. म्हणजे तुमचं वय, तुमची उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे बघून पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील दिले जातात. आणि ते जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मंडळी, कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना, कुणीही दिलेले उपाय करताना, इव्हन हा डाएट प्लॅन फॉलो करताना देखील सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.